नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत असणारे आमदार मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं। त्यांनी थेट राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर टीका केली। काय म्हणालेत नितेश राणे, ज्यावरून त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे, पाहूया। राणे बरळले, वाद उफाळला। प्रियंकांना मत देणारे अतिरेकी। नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। मिनी पाकिस्तानच आहे केरळ। हिंदुत्वाच्या विषयावर आक्रमकपणे बोलताना कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आतापर्यंत अनेकदा प्रक्षोभक वक्तव्य केली आहे। त्यातच फडणवीस सरकारमध्ये मंत्री झालेले भाजप नेते नितेश राणे यांनी आता केरळची तुलना थेट पाकिस्तान सोबत केली आहे। केरळ हा मिनी पाकिस्तान झालाय, त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तिथून निवडणूक जिंकतात असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलंय। काय म्हणालेत राणे आणि त्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येते। आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। खरंच आहे, विचारा, ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत। ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बीजेपीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, मग नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न आहे आमचा देशाच्या प्रधानमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना। पुण्यातील सासवड इथं अफजल खान वधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं। मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ते राणेंचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत पाठराखण केली आहे। असं आहे की नितेश राणेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे। जरा मला तपासून बघावं लागेल नितेश राणे काय बोलले, पण नितेश राणेंचं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। त्यात मला एकदा पुन्हा मी तपासून घेतो काय बोलले। दरम्यान नितेश राणे यांनी वादग्रस्त विधानं करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही राणेंनी मुस्लिमांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती। मीरा रोड हिंसाचार प्रकरणातही राणे वादात अडकले होते। पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता। त्यामुळे आता जबाबदारीच्या पदावर असलेल्या मंत्री नितेश राणेंना पक्ष तंबी देणार की वाचाळ राणे आपली प्रक्षोभक वक्तव्य सुरूच ठेवणार, हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।